नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतोय. नगर परिषद बाबत एक महत्त्वाची अपडेट आपल्याला समोर आलेली पाहायला मिळते. त्याबद्दल ही अपडेट आपल्यापर्यंत इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून मी स्वप्नील भंडारे आपल्यापर्यंत पोहोचत आहे. काळजीपूर्वक बघा. थोडा इतिहास देखील मी सांगतो आणि जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे याबद्दल देखील सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. चला, म्हणजे जेणेकरून जाहिरात जवळ आलेली आहे हे आपल्याला समजू शकतं. आपण तयारीत राहायला हवं. बघा, चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही, अगदी थोड्या वेळात मी या गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा, 29/5/2025 चं एक पत्र होतं बघा, आणि त्यानुसार तेव्हा असं ठरलं होतं की 30/9/2000 पर्यंत सर्व कारवाई पूर्ण करून या ठिकाणी गट क ची 2151 जागा आणि गट ड च्या 987 जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करायची आणि कार्यपूर्तीचा कालावधी या ठिकाणी दिलेला होता. बघा, तेव्हापासून या ठिकाणी नगर परिषदेची जाहिरात या ठिकाणी काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यानंतर नगर परिषद नगरपंचायतीमध्ये 3138 जागा, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे, आणि या विभागानुसार सगळं वर्गीकरण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही याच्याबद्दल सुद्धा आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. बघा, आता यावरती व्हिडिओ बनवून झालेत, पण थोडाफार हा इतिहास आहे. आणि सध्याच्या घडीला बघा, 6 मे 2026 ला एक त्या ठिकाणी राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड, लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, गट ड आणि गट क ड च्या रिक्त पद भरती प्रक्रिया संदर्भात कारवाईचा बाबत आढावा बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती. आता जी काय आढावा बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती त्यामध्ये की तात्पुरत्या स्वरूपात आता जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल एक त्यांनी आढावा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काय महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. परंतु जे काय त्यांचं समाधान व्हायचं होतं ते झालं नाही, आणि त्याच्यावरती परत 8/5/2025 ला या ठिकाणी राज्यातील नगर परिषद आस्थापनेवर गट क आणि ड च्या रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याकरता संवर्गणी या पदांची माहिती संकलित करण्याबाबतचं एक लेटर या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी आता जोरदार पद्धतीने जोर धरू लागलेली आहे आणि लवकरात लवकर जाहिरात करण्यासाठी ही प्रोसेस या ठिकाणी आपल्याला त्या दिशेने वाटचाल होते या प्रोसेसची, ते या ठिकाणी दिसून येते. आता यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 11 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स वरती जी काही संवर्गणी आहे रिक्त पदांची माहिती गोळा करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केलेली आहे. किती तारखेला? 11 मे 2026 ला. ही खरी रंगत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की तुम्हाला आता जी इथून पाठीमागे आपल्याला ही जी रिक्त पदांची संख्या दिसत होती बघा, 2151 आणि 987, टोटल किती मिळतो? 3138 पदांची. ही आता पुन्हा एकदा आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो. आणि त्या अनुषंगाने काय केलं त्यांनी? व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जी काय रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याकरता संवर्गणी आहे पदांची माहिती संकलित करायला पुन्हा एकदा सांगितलं, आणि त्या संदर्भात ही 11 तारखेला सकाळी 11:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आता यामध्ये त्या अनुषंगानं गट क आणि ड च्या पदांची संवर्गणी काय माहिती संकलित करून सोबतच्या गुगल शीट मध्ये त्यांनी गुगल शीट सुद्धा प्रोव्हाइड केलेली आपल्याला पाहायला मिळते, आणि त्या प्रमाणात प्रत संचलनाच्या उपरोक्त ईमेलवर सादर करायची, आणि त्यानंतर ही प्रत सादर केल्याच्या नंतर ही बैठक या ठिकाणी 11:30 वाजता चालू होईल. आणि त्यांनी मेल वगैरे गुगल शीट वगैरे सगळं भरून या ठिकाणी लिंक वगैरे त्यांना दिलेली आहे, असं नगर परिषद प्रशासन संचालनालयामार्फत त्यांना कळून देते. बघा, आता ही ज्यावेळेस आपल्याला ही पदांची माहिती ही जेव्हा संकलित पदांची माहिती समोर येईल, तिथून पुढे या ठिकाणी जाहिरात पूर्णपणे ड्राफ्ट तयार करायला चालू होईल. बिंदू नाबलीनुसार सगळ्या जागांचं वर्गीकरण या ठिकाणी कास्टनुसार पाहायला मिळेल, आणि तिथून पुढे जाहिरातीचा ड्राफ्ट तयार करून ही जाहिरात या ठिकाणी मान्यता घेऊन सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची मान्यता झाल्यानंतर लगेच या ठिकाणी आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झालेली पाहायला मिळेल. आता याकरता त्यांनी समिती देखील गठीत केलेली आहे. पहिली प्रोसेस कशी होती? ज्या त्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी, म्हणजे बघा आता इथं तुम्हाला दिसत असेल, हा जो जिल्ह्यानुसार विभागानुसार जो काही आढावा पाहायला मिळतो, कोकण, पुणे, अमरावती, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, ह्याचं पहिलं कसं होतं? हे प्रशासकीय विभागावरती केंद्रीकरण होतं. हे प्रशासकीय विभागावरती जेवढे जिल्हे या ठिकाणी त्या प्रशासकीय विभागामध्ये येतात त्यांचं हित प्रशासकीय विभागावरती केंद्रीकरण होतं, म्हणजे सगळी प्रोसेस या ठिकाणी पाहिजे. परंतु यामध्ये जेवढे जिल्हे या ठिकाणी येतात, ही जिल्ह्यामधून
कलेक्टर म्हणा, सीओ म्हणा, तिथून हे प्रत्येक जिल्ह्यातल्या येणाऱ्या नगरपंचायती, नगर परिषदा हे जिल्हा भरतीचं काम, त्या नगर परिषद भरतीचं काम पाहत होते. कोण? जिल्ह्यामार्फत. जिल्हा तिथं वास ठेवत होता आणि जिल्ह्यावरती प्रशासकीय विभागामार्फत आयुक्त वास ठेवत होते. आता विषय काय झालाय, मग हे पुढे मागं व्हायचं सगळ्यांचा गोंधळ. पण आता त्यांनी काय केलंय, आता डायरेक्ट एक समिती नेमली, समिती गठीत केली आणि ती समिती काय करणार, आता पूर्णपणे राज्यातलं या ठिकाणी केंद्रीकरण जे काय आहे ते एकत्र केलं आणि तिथून सगळं वास त्यामध्ये ठेवणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक विभागाचा गडबड गोंधळ होणार नाही. कुणाचं कमी वेळेत आलं, कुणाचं टाइम लागलाय, म्हणजे असं काय होणार नाही. सगळ्यांचं वन टाइम सगळी भरती वन टाइम राबवली जाईल आणि वन टाइम सगळ्यांना ऑर्डर भेटतील. वन टाइमच सगळ्यांची जाहिरात देखील आलेली आपल्याला पाहायला मिळेल. त्याकरता एक समिती स्थापन केली आणि त्या समितीचं या ठिकाणी केंद्रीकरण केलंय. पहिलं विकेंद्रीकरणाच्या स्वरूपात होता, आता केंद्रीकरण केलेलं आहे. म्हणून ही समिती सगळ्यात महत्वाचं किती फास्ट प्रोसेस करते त्यावरती, नवीन जाहिराती कधी येईल यावरती अवलंबून आहे. आता त्यामुळे आपल्याला ही जी काय फास्ट प्रोसेस दिसते, वारंवार बैठकीचा आढावा, त्यावरून आपल्याला असं समजते की जाहिरात लवकरात लवकर येऊ शकते. कारण ही प्रोसेस एकदा माहिती संकलित करून झाली, त्या जागेंचा वित्त विभागाची मान्यता, सामान्य प्रशासनाची मान्यता आणि जाहिरातीचा ड्राफ्ट, जाहिरात प्रसिद्ध. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं ही जाहिरात आपल्याला आता अंतिम टप्प्याच्या प्रोसेसमध्ये आलेली पाहायला मिळते. कारण समितीने या ठिकाणी जाहिरात काढण्यासाठी जोर लावलेला आहे. आता परीक्षा कोण घेणार, परीक्षा कोण घेणार बघा. गट अ, गट ब या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होतील, एमपीएससी मार्फत होतील बघा. आणि गट क व ड ह्या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस, ऍपटेक कंपनी या तिन्हीपैकी ज्या कंपनी सोबत करार होईल त्या कंपनी या नगर परिषदेच्या जाहिराती, नगर परिषद जाहिरात या ठिकाणी आपल्याला या कंपनी मार्फत होईल. या तिन्हीपैकी कोणत्याही एका कंपनीचा, ज्या कंपनी सोबत करार होईल, गट क आणि गट ड ची जाहिरात नगर परिषदेची आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास तर तुम्हाला करायचं, त्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होऊ शकत नाही. परंतु आता तात्पुरता आपल्याला कन्फर्म माहित नाही कोण घेणार आहे, पण 100% हे फिक्स आहे की हे प्रायव्हेट कंपनी मार्फत ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. बाकीचं जे काय गट अ आणि ब च्या ह्या एमपीएससी मार्फत परीक्षा होणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि अभ्यासाला आपला टीसीएस आयबीपीएस पॅटर्न फॉलो करायचा आहे. चला या ठिकाणी थांबूया, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.